मित्रांनो, लग्न म्हणजे प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराचं साथ देण्याचं नातं असतं. पण जर कुणी या नात्याचा वापरच फसवणुकीसाठी करायला लागलं तर? आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशा लुटेरी दुल्हनची कहाणी, जे लग्नाच्या नावाखाली माणसाची स्वप्न नाही तर त्यांचं सगळं आयुष्यच लुटून पळून गेली. राजस्थानच्या सवाई माधोपूरमधून समोर आलंय हे धक्कादायक प्रकरण. 23 वर्षाची अनुराधा पासवान हिने फक्त 7 महिन्यात 25 पुरुषांशी लग्न केलं. आणि मग काय, लग्न झालं, काही दिवस प्रेमाच्या गोडगोड गप्पा आणि मग सगळी घरातील रोकड दागिने महागड्या वस्तू घेऊन गायब. अनुराधा ही एकटी नव्हती. तिच्यासोबत एक संपूर्ण टोळी होती, जी मॅट्रिमोनियल वेबसाईट, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल्स आणि एजंट्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची. प्रेम, भावनिक संवाद आणि लग्नाचा आमिष आणि मग लूट. काय होतं हे पूर्ण प्रकरण पाहूयात या माध्यमाद्वारे. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय गुन्हेगार कोण. अनुराधाचा जन्म 2002 मध्ये कोल्लुही बाजार, महाराजगंज, उत्तर प्रदेश येथे एक सामान्य मध्यवर्गीय कुटुंबात झाला. तिचं शिक्षण फक्त 8वी पर्यंत झालं, कारण कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे तिला शाळा सोडावी लागली. ती लहानपणापासूनच बोलण्यात चतुर होती आणि आत्मविश्वासाने भरली होती, आणि तिचं आकर्षक दिसणं तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी उठाव देत होतं. तिच्या पालकांचा मृत्यू 2018 मध्ये झाला होता, ज्यामुळे ती आणि तिचा चुलत भाऊ रमेश पासवान यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं. 2017 मध्ये तिने विशाल पासवान नावाच्या स्थानिक तरुणाशी प्रेमविवाह केला, ज्यापासून तिला 2 मुलं झाली, 6 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा. मात्र पतीसोबतचे सतत वाद, घरगुती हिंसाचार आणि आर्थिक अडचणी यामुळे ती 2024 मध्ये ती आपल्या मुलांना आणि पतीला सोडून गोरखपूरला गेली, जिथे तिने एक डोनर म्हणून काम सुरू केलं. त्याच काळात तिची ओळख गोलू नावाच्या व्यक्तीशी झाली, जो एक संघटित फसवणूक टोळीचा सदस्य होता. गोलूने तिला जलद पैसा कमवण्याच्या लालसेने फसवणुकीच्या योजनेत सामील करण्यास प्रवृत्त केलं. अनुराधाच्या सौंदर्याचा आणि बोलण्यातील गोडव्याचा फायदा घेऊन गोलू आणि त्याच्या गँगने तिला लुटेरी दुल्हन म्हणून तयार केलं. गोलू मग तिला घेऊन भोपाळमध्ये गेला. त्याने तिची भेट टोळीच्या मुख्य मेंबरशी, सुनीता मीना आणि पप्पू मीना या दोघांशी करून दिली. हे दोघं गेल्या वर्षभरापासूनच मॅट्रिमोनियल फसवणुकीचं रॅकेट चालवत होते. जून ते ऑक्टोबर या काळात अनुराधाने जबरदस्त ट्रेनिंग घेतलं. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, व्हॉट्सअप कॉल्स, नकली ओळख आणि भावनिक कहाण्या सांगण्याचं कौशल्य. मी अनाथ आहे, माझ्या कुटुंबाला आधार हवाय, मला एक साधं आयुष्य हवंय, हे डायलॉग ती अशा अभिनयात म्हणायची की समोरच्याला वाटायचं हीच खरी जोडीदार. तिचं पहिलं शिकार ठरलं 25 नोव्हेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रामप्रसाद यादव. रामप्रसाद हा विदूर होता आणि दुसऱ्या लग्नासाठी जोडीदार शोधत होता. अनुराधाने तिच्या गँगमधील एजंट सुनीता मीना आणि पप्पू मीना यांच्या मदतीने रामप्रसादला टार्गेट केलं. त्यांनी मॅट्रिमोनियल साइट्सवर अनुराधाला प्रियंका नावाने एक गरीब, अनाथ आणि सुसंस्कृत मुलगी म्हणून सादर केलं. मग तिने रामप्रसादशी संपर्क साधल्यानंतर अनुराधाने व्हॉट्सअप आणि फोन कॉल्सद्वारे त्याचा विश्वास जिंकला. ती गोड बोलून आणि बनावट कहाण्या सांगायची, जसे मी अनाथ आहे, मला फक्त प्रेम आणि आधार हवाय. रामप्रसादला तिचं बोलणं आणि दिसणं आवडलं आणि त्याने लग्नासाठी होकार दिला. एजंट्सने रामप्रसादकडून 3 लाख रुपये आणि 50,000 रुपये किमतीचे दागिने लग्नाच्या खर्चासाठी घेतले. 30 नोव्हेंबर 2024 रोजी महाराजगंजमधील एका मंदिरात त्यांचं साधं लग्न झालं. लग्नानंतर अनुराधा रामप्रसादच्या घरी राहायला गेली आणि आदर्श पत्नीप्रमाणे वागली. घरातील कामं केली, शेजाऱ्यांशी गोड बोलली आणि कुटुंबाशी जवळीक साधली. यामुळे रामप्रसाद आणि त्याच्या कुटुंबाला तिच्यावर पूर्ण विश्वास बसला. मात्र 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता तिने रामप्रसाद आणि त्याच्या कुटुंबाला रात्रीच्या जेवणात नशीला पदार्थ मिसळलेला भात खाऊ घातला, ज्यामुळे सर्वजण बेशुद्ध झाले. त्यानंतर तिने घरातील 2 लाख रुपये रोख आणि 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक महागडा मोबाईल फोन घेऊन पळ काढला. रामप्रसादला सकाळी जाग आल्यानंतर त्याने अनुराधाला पूर्ण घरात शोधलं. त्याला ती दिसली नाही. तिचे कपडे आणि सोनेही घरात नव्हते. जेव्हा त्याला चोरी लक्षात आली, त्याने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पण तेव्हा अनुराधा आधीच नवीन शहरात पळून गेली होती. या पहिल्या यशस्वी फसवणुकीने तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिने पुढील 7 महिन्यात 24 जणांना असंच फसवलं. पण असं म्हणतात, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी एक दिवस पकडला जातोच. अनुराधासाठी तो शेवटचा गेम ठरला मार्च 2025 मध्ये. सवाई माधोपूरमधील विष्णू शर्मा. विष्णू, जो रिक्षा चालवायचा, लग्नाच्या शोधात होता. त्याची ओळख तिच्या गँगमधील एजंट सुनीता मीना आणि पप्पू मीना यांच्याशी झाली. एजंट्सने अनुराधाला प्रियंका यादव नावाने गरीब आणि एक अनाथ मुलगी म्हणून सादर केलं आणि विष्णूकडून 2 लाख रुपये घेतले, जे त्याने बँकेकडून कर्ज काढून दिले. अनुराधाने विष्णूशी व्हॉट्सअप आणि फोन कॉल्सद्वारे संपर्क साधला. गोड बोलून विश्वास जिंकला. ती म्हणायची, मी साधी मुलगी आहे, मला फक्त प्रेम आणि कुटुंब हवंय. विष्णूला तिचं बोलणं आवडलं आणि त्याने लग्नाला होकार दिला. 20 एप्रिल 2025 रोजी सवाई माधोपुरात त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. अनुराधा विष्णूच्या घरी राहायला गेली आणि 12 दिवस आदर्श सुनेची भूमिका निभावली. घरातील कामे केली, कुटुंबाशी जवळीक साधली, ज्यामुळे तिला घरातील मौल्यवान वस्तूंची माहिती मिळाली, जसे की सोन्याचे दागिने कुठे ठेवले आहेत. 2 मे 2025 रोजी रात्री 11 वाजता तिने विष्णूच्या कुटुंबाला नशिली खीर खाऊ घालून बेशुद्ध केलं आणि 1.25 लाख किमतीचे दागिने, 30,000 रुपये रोख आणि स्मार्टफोन चोरला. चोरीनंतर तिने विष्णूला व्हॉट्सअप मेसेज पाठवला, मी भोपाळला माहेरी जात आहे, मला त्रास देऊ नका, आणि फोन बंद करून भोपाळला पळून गेली, जिथे तिचे साथीदार तिची वाट पाहत होते. 3 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता विष्णूने सवाई माधोपूरच्या मानटाऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यात त्याने अनुराधा, सुनीता आणि पप्पू यांच्या नावाचा उल्लेख केला आणि बनावट आधार कार्ड, व्हॉट्सअप चॅट्स, लग्नाचे फोटो, पावत्या पुरावे म्हणून सादर केल्या. मानटाऊन पोलिसांनी तपास सुरू केला. अनुराधाचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप चॅट्सच्या आधारे पोलिसांनी ती भोपाळच्या शिवनगर परिसरात लपून असल्याचं समजलं. तिच्या बनावट आधार कार्ड आणि कागदपत्रांचा तपास सुरू केला आणि तिच्या गँगच्या नेटवर्कबाबत माहिती मिळाली. 4 मे 2025 ते 19 मे 2025 या काळात सवाई माधोपूर आणि भोपाळ पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. अनुराधाच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, बँक खात्यांचा व्यवहार आणि मॅट्रिमोनियल साईट्सच्या डेटातून त्यांनी 25 पुरुषांना फसवल्याचं उघड झालं. पोलिसांना खबर मिळाली की अनुराधा भोपाळच्या बैरागड परिसरातील कालापिपल पन्नाखेरी येथे गब्बर नावाच्या व्यक्तीशी लग्न करून नवीन बळीच्या शोधात आहे. 20 मे 2025 रोजी पोलिसांनी एक गुप्त योजना आखली. त्यांनी एक कॉन्स्टेबलला बनावट दुल्हा बनवून एजंटशी संपर्क साधायला लावला. एजंट्सने अनुराधाची छायाचित्र दाखवली, जी विष्णूच्या तक्रारीतील फोटोशी जुळली. त्यानंतर पोलिसांनी तिचा पाठलाग केला आणि 20 मे 2025 रोजी रात्री 8 वाजता भोपाळच्या कालापिपल पन्नाखेरी येथून तिला अटक केली. ती गब्बरच्या घरी राहत होती, ज्याच्याकडून तिने 2 लाख रुपये लुटले होते. अटकेनंतर तिच्याकडून 10 तोळे सोनं, 5 लाख रुपये रोख आणि 4 बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्र जप्त करण्यात आले. तिच्या चौकशीत तिने 25 फसवणुकीच्या लग्नाची कबुली केली. तिच्या चौकशीत तिने तिच्या गँगमधील इतर सदस्यांची नावं उघड केली. सुनीता मीना, पप्पू मीना, गोलू, रघुवीर, रोशनी आणि मजबूत सिंह यादव. सवाई माधोपूरमधील विष्णू शर्माच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास तीव्र केला आणि अनुराधाच्या मोबाईल्समधील कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप चॅट्स, बँक खात्यांच्या व्यवहारामधून गँगच्या नेटवर्कबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले. सवाई माधोपूर आणि भोपाळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गँगच्या इतर सदस्यांचा शोध सुरू केला. 25 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजता सुनीता आणि पप्पू मीना यांना सवाई माधोपूरमधील एका भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली, जिथून 2 लाख रुपये रोख, 3 तोळे सोन्याची दागिने आणि 2 बनावट आधार कार्ड जप्त झाले. त्यांनी 15 फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सहभाग कबूल केला. 28 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता गोरखपूर पोलिसांनी गोलू आणि मजबूत सिंह यादव यांना गोरखपूरमधून पकडलं, जिथून 7 लाख रुपये आणि 8 तोळं सोनं जप्त झालं. गोलू गँगचा मास्टरमाइंड होता, तर मजबूत सिंह लुटलेल्या दागिन्यांचा पुनविक्रीचं काम करायचा. 30 मे 2025 रोजी
रघुवीर आणि रोशनी यांना हरियाणाच्या गुरुग्राममधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली, जिथून बनावट आधार कार्ड, पासपोर्ट आणि लग्नाच्या प्रमाणपत्राचा साठा मिळाला. त्यांनी 20 प्रकरणासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याची कबुली केली. सवाई माधोपूर, भोपाळ, गोरखपूर आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे अनुराधाच्या अटकेनंतर 10 दिवसात गँगचे सर्व सदस्य पकडले गेले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 420, 406 आणि 120B अंतर्गत गुन्हे दाखल केले आणि तपासानंतर 50 लाख रुपये आणि 150 तोळ्या आणि अधिक सोनं ताब्यात घेण्यात आलं. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? अनुराधा पासवानसारखी टोळी इतकी मोठी फसवणूक करू शकली, याचं खरं कारण समाजाची बेफिक्री आहे की लोकांची भावनिक कमजोरी? तुमचे विचार नक्की कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्याखुऱ्या गुन्हेगार कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नव्या केससह. तोपर्यंत सावधान राहा आणि सुरक्षित राहा.